सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्चला होणार आहे। डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात आले अशी सूचना कोर्टाच्या सरकारी पक्षाला देण्यात आली। नाशिकच्या मनमाड इथं मालगाडी आणि मॅजिक गाडीचा अपघात झाला। रेल्वे रुळावर बंद पडलेल्या मॅजिक गाडीला मालगाडीने जोरदार धडक दिल्यानं गाडीचा चेंदामेंदा झाला। आखाती देशांमधील तणावाचा कांदा बाजारावर परिणाम होतोय। नाशकातले शेतकरी आणि व्यापारी संकटात सापडलेत। निर्यात घटल्यानं सरासरी बाजारभाव घसरलेत। रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतल्या केमिकल कंपनीत स्फोट झाला। स्फोटात 10 कामगार जखमी झाले। तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। जखमींवर परशुराम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मनसरमध्ये दर्गा मंदिर वाद पुन्हा पेटलाय। यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। दर्ग्यात खाली मंदिर असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी दावा केला होता। भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा प्रवास करणाऱ्या रोरो सेवेचं 1 मार्चला उद्घाटन करण्यात आलं होतं। मात्र ही सेवा काही अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली। फेरीबोटी दुरुस्ती डॉकयार्डमध्ये सुरू असल्याची माहिती बंदर अधिकारी महाडिक यांनी दिली। निधी अभावी नामसंकीर्तन सभागृहाचं काम रखडलंय। निधीसाठी भाजपाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुढाकार घेतलाय। नामसंकीर्तन सभागृहाला 20 कोटी रुपये लागणार आहेत। बाजारपेठेत रस्त्यावर लागणाऱ्या हातगाड्या 2 दिवसात हटवा। संभाजीनगरमधील व्यापाऱ्यांनी अशी मागणी केली। या हातगाड्या हटवल्या नाहीत तर गांधी पुतळा ते सिटी चौकापर्यंत सर्व मार्केट बंद दिसेल असा इशारा व्यापाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला। धाराशिव जिल्ह्यातील भूमिता थाटामाटात गाईचं डोहाळे जेवण साजरं केलं। विठ्ठल बाराते यांनी त्यांच्या चंदन नावाच्या खिलार गाईचं डोहाळे जेवण घातलं। महिलांनी गाईला नटवून पाळणा गाऊन तिची ओटी भरली। अकोल्यात गाव संघर्ष समितीने आंदोलन केलं। 11 गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा निधी मंजूर असूनही काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं। दुबईमध्ये अडकलेले जळगावचे गुळवे कुटुंब मायदेशी परतलेत। गुळवे कुटुंबियांनी दुबईत युद्धजन्य परिस्थितीचा थरार अनुभवला। मायदेशी सुखरूप परतल्यावर गुळवे कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला। वर्ध्यात भटक्या कुत्र्यांनी 16 जणांना चावा घेतला। भामटीपुरा येथील रहिवासी मोकाट कुत्र्यांमुळे भयभीत आहे। नगरपालिकेच्या भूमिकेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला। जालना महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। महापालिकेच्या पहिल्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। भाजपचा 3, शिवसेनेचा 1 स्वीकृत नगरसेवक निवडला गेला। साताऱ्यातील खटाव तालुक्यात आयोजित असलेला गौतमी पाटील हिचा कार्यक्रम रद्द केलाय। संत तुकाराम महाराज बीज निमित्तानं बनपुरी गावात कार्यक्रम आयोजित होता। समाज माध्यमांवर टीका आणि तक्रारी आल्यानं पोलीस प्रशासनानं कार्यक्रमाला परवानगी नाकारली। सोलापूर महानगरपालिकेच्या चाव्या एका महिलेच्या हाती आल्यात। स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रंजिता चाकोते यांची बिनविरोध निवड झाली आहे। सभापतीपदासाठी रंजिता चाकोते यांचा एकमेव अर्ज आला होता। महाबळेश्वरमध्ये निकृष्ट रस्त्याच्या कामाचा निषेध करत 8 मार्चला महाबळेश्वर बंदची हाक दिली। ग्रामसभेत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला आहे। शिर्डीत राजूर शहराचा पाणी प्रश्न गंभीर झालाय। वाढती लोकसंख्या आणि गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असलेल्या विस्कळीत पाणी पुरवठा याच्या निषेधात राजूर ग्रामस्थांनी संपूर्ण शहर बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन केलं। अमरावतीच्या जवळा खुर्द इथं महिलांनी रस्त्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं। प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संतापही व्यक्त केला। दळणवळणाच्या प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी गावातील महिलांनी उपोषणाचं हत्यार उपसलं।